आता या बुलेटिनमध्ये बातम्या बघूयात सुपरफास्ट 100. पुण्याच्या भोरमध्ये ग्रामदैवत जानाई देवीच्या यात्रेनिमित्तानं बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात आलं. या शर्यतीत राज्याच्या विविध भागातून आलेल्या 360 बैल जोड्यांनी सहभाग घेतला. लोणावळ्यातील एकविरा देवीच्या चैत्र यात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी आहे. त्यामुळे मुंबई पुणे मार्गावरती वाहनांची संख्या वाढल्यामुळे वाहतूक संथ गतीनं सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील वणी इथल्या सप्तशृंगी गडावरती वाजत गाजत पदयात्रेनं हजारोंच्या संख्येनं नागरिक रवाना झालेत. सप्तशृंगी मातेच्या गडावर जाताना वाजत गाजत मातेचा जयघोष करण्यात आला. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. उस्मानाबाद जिल्हा मजूर फेडरेशनच्या निवडणुकीत महायुतीनं विजय मिळवला. 14 पैकी 11 जागा जिंकत महायुतीनं महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला. वडगाव शेतकरी संघात ज्वारी विक्रीसाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली. दरम्यान ज्वारी खरेदी संदर्भात शेतकरी संघाला अजूनपर्यंत कोणताही आदेश न आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. अजिंठा वेरूळ लेणी पाहण्यासाठी रशियन पर्यटक मुंबईहून हेलिकॉप्टरनं दाखल झालेत. पारंपरिक पद्धतीनं त्यांचं स्वागत करण्यात आलं. दोन्ही ऐतिहासिक ठिकाणे पाहण्यासाठी हेलिकॉप्टरनं येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढतीये. मुंबई आणि ठाण्यात तस्करांकडून वेळोवेळी जप्त करण्यात आलेले 340 स्टार कासव यांना चंद्रपूर जिल्ह्यामध्ये निसर्गमुक्त करण्यात आलं. चंद्रपूरच्या राजुरा उपविभागातील जंगलात कासवांना सोडण्यात आलं. पालघरच्या जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार समोर आलाय. रस्त्याच्या विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचं समोर आलंय. 1.5 किलोमीटरच्या रस्त्यासाठी तब्बल 4.5 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत. मात्र रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. जळगाव जिल्ह्यातील हातनूर धरणावरती पक्षी निरीक्षकांकडून पक्षी निरीक्षण सुरू आहे. उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांच्या 300 स्थलांतरित आणि विविध प्रजाती आढळून आल्यामुळे पक्षीप्रेमींमध्ये उत्साह आहे. सांगोल्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटलांना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं. धर्मवीर गडावरती छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक बांधण्यात यावं. त्याचसोबत गडाचं नाव बहादूरगड असं ठेवावं अशी मागणी करण्यात आली. अवकाळी पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिकांना मोठा फटका बसलाय. ऐन उन्हाळ्यात पाऊस पडल्यामुळे विटांना फटका बसला असून शेतीप्रमाणेच वीटभट्टीसाठी सुद्धा नुकसान भरपाई देण्याची मागणी वीटभट्टी व्यावसायिकांनी केली आहे. गोंदियातल्या गोरेगाव तालुक्यातल्या बबई इथल्या 25 नागरिकांना विषबाधा झाली. लग्नाच्या जेवणातनं नागरिकांना विषबाधा झाली असून 4 प्रकृती गंभीर आहे. तर यात 8 बालकांचा समावेश आहे. मुंबई पुणे महामार्गावरती दुचाकी चालवण्यास परवानगी नसताना सुद्धा दुचाकीस्वार स्वतःसह परिवाराचा जीव धोक्यात घालून महामार्गावरनं प्रवास करत होता. यावेळी ओव्हरटेक करताना अपघाताचा धोका होता. चांदवड न्यायालयाबाहेर खावटी देण्यावरनं वाद निर्माण झाला होता. या भांडणाचं रूपांतरण हाणामारीत झालं. नणंद भाऊजेमध्ये तुंबळ हाणामारी झाली. खामगाव शेगाव मार्गावरती कार आणि दुचाकीचा अपघात झाला. यावेळी अपघातग्रस्त कारमधनं पोलिसांना 70 लाखांची रोकड भरलेली 2 पोती आढळली आहेत. पोलिसांनी 2 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला धरण परिसरात बिबट्याचा मुक्त संचार बघायला मिळाला. मक्काटोला गावात या बिबट्यानं कुत्र्याची शिकार केली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरती येत्या 18 एप्रिलपासून एअर अलायन्सची मुंबई सिंधुदुर्ग मुंबई सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. तर एअर अलायन्स सोबतच इंडिगो कंपनीची विमानसेवा सुद्धा सिंधुदुर्गासाठी सुरू करण्याबाबत युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडे आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये प्रवासी वाहतूक, मालवाहतूक, सेवा आणि इतर कोचिंग उत्पन्न एकत्र करून 837 कोटींचा महसूल मिळवत महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आलाय. उन्हाळ्यामध्ये अवकाळी पावसासह गारपिटीनं धुमाकूळ घातल्यामुळे इतर पिकांसह मनमाड, नांदगाव, मालेगाव, बागलाण, सटाणा या भागामध्ये शेकडो एकरावरचा आंबा बागांना त्याचा फटका बसलाय. जळगाव जिल्ह्यातील 14% विद्यार्थ्यांची अपार नोंदणी प्रलंबित आहे. 25 एप्रिलपर्यंत शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची अपार नोंदणी करण्याचा राज्य सरकारनं अल्टिमेटम दिलाय. त्यामुळे मुदतीत प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांची अपार नोंदणी पूर्ण करण्याच्या सूचना शिक्षण अधिकाऱ्यांनी दिल्या. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत अपमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप करत उबाठा आक्रमक झाली. यवतमाळमध्ये तीव्र आंदोलन छेडत जोरदार घोषणाबाजी केली. सोलापूर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात सोलापुरात शिवसेना उबाठानं आंदोलन केलं. माणिकराव कोकाटेंची मंत्रिमंडळातनं हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली.
कृषी मंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांविषयी आक्षेपार्ह विधान करत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं असा संताप व्यक्त करत उबाठाकडनं माणिकराव कोकाटेंच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात मनमाडसह बागलाण भागातील शेतकरी संतप्त झालेत. कवितेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीनं वक्तव्याचा निषेध केला. मुळशी तालुक्यात कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात शिवसेना उबाठा आक्रमक झाली. कोकाटेंच्या प्रतिमेला जोडे मारत उबाठाच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. आदिवासी कोळी महादेव जातीच्या शेकडो वर्षांच्या पारंपरिक परंपरा अद्यापही साजऱ्या होत आहेत. अकोट तालुक्यात रेल अशा छोट्याशा गावामध्ये महादेव आणि माता पार्वतीच्या लग्न सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उभं राहावं यासाठी मुक्ताई अंध कल्याण संघ अकोल्याच्या वतीनं शब्दसुरांची प्रकाश यात्रा मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सामाजिक जाणीवा जपणाऱ्या रसिकांनी या मैफिलीला भरभरून प्रतिसाद दिला. अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथे ग्रामदेवत परमेश्वर यात्रा उत्साहात पार पडली. श्रींच्या मूर्तीला रुद्राभिषेक करून उंचाई सुवर्ण कलशारोहण करत रथासाठी जागा सोडण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जंगी मिरवणूक काढत जल्लोष करण्यात आला. पुसदच्या महाकालेश्वर मंदिरात दरवर्षीप्रमाणे चैत्र शुक्ल अष्टमीला भगवान शंकर आणि पार्वतीचा विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी शिवपार्वतीची बैलगाडीवरनं वाजत गाजत वरात काढण्यात आली. आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याला भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. समाज कल्याण न्यासाचे संस्थापक अध्यक्ष सोन्या पाटील यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर धर्मपीठाच्या वतीनं देण्यात येणारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार सामाजिक पुरस्कार जाहीर झालेला आहे. तेलंगणाचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज तथा महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते 10 एप्रिल रोजी हा पुरस्कार प्रदान केला जाईल. महाराष्ट्रातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कार्लागडावरील कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या चैत्र उत्सवाची सांगता झाली आहे. एकविरा देवी कोळी आगरी तसंच आदी विविध समाजांची कुलदेवता आहे आणि या चैत्र यात्रेसाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल, रायगड आणि तळकोकण तसंच विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील लाखो भाविकांनी कार्लागड गाठला होता. भागीरथी मातेच्या तीर्थक्षेत्र येलवाडी गावचं ग्रामदैवत रुकुडबा महाराज यांच्या यात्रेनिमित्तानं भव्य बैलगाडा स्पर्धा भरवण्यात आली. या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील 180 बैलगाडा मालक आणि स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत बैलगाडा मालकांची चढाओढ बघायला मिळाली तर भर उन्हात ही बैलगाडा शौकीनांनी गर्दी केली होती. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मंत्री मकरंद पाटील यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं. यावेळी दोन्ही मंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. रत्नागिरीतल्या दापोली येथील पाचपंढरी येथे भक्तीत तल्लीन होत हजारो रामभक्तांनी रामजन्मोत्सवाच्या सोहळ्यात सहभाग घेतला. पाळणा गाऊन रामजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. भुसावळमध्ये रामनवमीच्या निमित्तानं शहरातील राम मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळते. मंदिरात भजन कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं. गोंदियाच्या रामनगर परिसरातील राम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी रामभक्तांनी मंदिरात मोठी गर्दी केली. जळगावच्या चिबुकल्या राम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा झाला. प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. पोहरादेवी इथल्या मंदिरामध्ये मंत्री संजय राठोड, गिरीश महाजन, अशोक उईके आणि मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते राम जन्मोत्सवाची पूजा करण्यात आली. श्रीराम जन्मोत्सवानिमित्तानं बीड शहरातील रामभक्तांनी मोटरसायकल रॅलीचं आयोजन केलं होतं. यावेळी रॅलीत हजारो युवक सहभागी झाले होते. जय श्रीरामच्या जयघोषानं परिसर दणाणून गेला. बीडच्या नेकनूर इथे टाळ मृदुंगाच्या गजरात रामनामाच्या जयघोषात पारंपरिक पद्धतीनं राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी हजारोंच्या संख्येनं भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पंढरपुरातील खाक चौकातील राम मंदिरात राम जन्मोत्सव साजरा झाला. यावेळी संपूर्ण सप्ताहात रामचरित्रमानस वाचन तसंच अन्नदान सेवेचं आयोजन करण्यात आलं. रामनवमीच्या दिवशी सूर्यनारायण प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला स्वयंप्रकाशित झाले. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी स्थापन केलेल्या राम मंदिरात किरणोत्सव पाहण्यासाठी भक्तांनी गर्दी केली. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आहे. शहरातील मुख्य रस्त्यावरती बॅरिकेडिंग करण्यात आलंय तर मशिदीसमोर 30 फुटांची लाकडी भिंत उभारण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली गेली आहे. राज्यभरात राम जन्मोत्सवाचा उत्साह आहे. पुण्यातल्या ऐतिहासिक पेशवेकालीन राम मंदिरात 264वा राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय.
रत्नागिरीच्या दापोलीतील पाचपंढरी गावात रामनवमीची यात्रा भरली आहे. मुंबई पुण्यातील चाकरमान्यांनी यात्रेत मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. समुद्र किनाऱ्यावरील राम मंदिरात भक्तांनी मोठी गर्दी केली. चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकालीच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. रामनवमीच्या निमित्तानं 51 फुटांच्या माता महाकाली महोत्सव ध्वजाचं ध्वजारोहण आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यवतमाळमध्ये श्रीरामनवमी निमित्तानं रामभक्तांची पारंपरिक वेशभूषेत प्रभात फेरी काढण्यात आली. श्रीरामांची प्रतिमा आणि भगवा ध्वज हाती घेत शेकडो युवकांनी प्रभात फेरीत सहभाग घेतला. वाळू शिल्पकार रविराज चितकरांनी रामनवमीच्या निमित्तानं प्रभू श्रीरामाचं वाळू शिल्प साकारलंय. 1.5 टन वाळूपासून त्यांनी 3 फूट उंच शिल्प साकारलंय. साईबाबांच्या शिर्डीतही रामनवमी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होतोय. यावेळी लाखो साई भक्तांनी दर्शनासाठी शिर्डीत गर्दी केली आहे. द्वारकामाईच्या दर्शनाला देखील मोठी गर्दी आहे. रामनवमी निमित्तानं शिर्डीमध्ये राज्यभरातून पालख्या दाखल झाल्या आहेत. साईनामाच्या जयघोषात मोठ्या उत्साहात शिर्डीत श्रीराम जन्मोत्सव साजरा केला जातोय. रायगडच्या कर्जतमध्ये रामनवमीचा उत्साह बघायला मिळाला. कर्जतच्या दहिवलीमध्ये प्रभू श्रीरामांच्या 30 फूट उंच मूर्तीचं उद्घाटन करण्यात आलं. भगव्या पताका आणि रामनामाच्या गजरात संपूर्ण परिसर राममय झाला. नंदुरबारच्या नवापुरात रामनवमीचा उत्साह बघायला मिळाला. रामनवमी निमित्तानं नवापुरात बाईक रॅली काढण्यात आली. भगवा फेटा बांधून अनेक महिलांनी या बाईक रॅलीमध्ये सहभाग घेतला. नाशिकच्या ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात आज पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. पहाटे झालेल्या काकड आरतीनंतर भाविकांनी दर्शनासाठी रांग लावली. मंदिर तेव्हापासूनच खुलं करण्यात आलंय. बीडच्या परळीमध्ये असलेल्या गोराराम, काळाराम आणि सावळाराम या शेकडो वर्ष जुन्या पुरातन राम मंदिरांमध्ये रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय. रामनवमी निमित्तानं या 3ही राम मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नागपूरच्या प्रसिद्ध पोद्दारेश्वर राम मंदिरात आज रामाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली. याच राम मंदिरातून संध्याकाळी शोभायात्रा काढली जाते. शोभायात्रेची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळेंसह सर्वपक्षीय नेते रामरथ ओढून करतात. नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघणाऱ्या शोभायात्रेच्या मार्गावरती आता पोलिसांची नजर असणार आहे. ड्रोनच्या माध्यमातून या शोभायात्रांवरती करडी नजर ठेवली जाणार आहे. यावेळी अग्निशमन यंत्रणा सुद्धा तैनात असेल. रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीतील पाचपंढरी इथल्या प्रसिद्ध राम मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. रामनवमी निमित्ताने इथे भरणाऱ्या यात्रेला पंचक्रोशीतले भाविक गर्दी करतात. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर मुंबई ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 13,000हून अधिक पोलीस तैनात आहेत. तसंच सीसीटीव्हीच्या माध्यमातून ठिकठिकाणी लक्ष ठेवलं जात आहे. पुण्यातील एका कलाकारानं श्रीरामनवमीच्या पावन निमित्तानं 520 रुबिक्स क्यूब्स वापरून प्रभू श्रीराम यांचं भव्य मोजेक तयार केलंय. ऋषिकेश किशोर कांबळे असं या कलाकाराचं नाव असून ही कलाकृती साकारण्यासाठी त्यांना 2 दिवस लागले. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा इथे श्रीराम राज्य उत्सव समिती आणि नेवासा तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीनं प्रभू श्रीरामचंद्रांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या निघालेल्या शोभायात्रेत भारत मातेसह प्रभू श्रीरामांची भव्य मूर्ती आणि तरुण तरुणींनी सादर केलेल्या मर्दानी खेळानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या छावणीत रामनवमीला भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यात विशेष आकर्षण कालभैरव आघोरी आखाडा नृत्य होतं. तर शिवपार्वती यांचं भव्य नंदीवर्ण भ्रमण तसंच बाहुबली, बजरंगबली, हनुमान यांचं लक्ष वेधून घेत होते. छत्रपती संभाजीनगरात मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या जन्मोत्सवाची तयारी पूर्ण झाली आणि हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातोय. शहरामध्ये 36 शोभायात्रा काढण्यात येणार आहेत. या 13 फूट उंचीचे श्रीराम, 12 फूट लक्ष्मण आणि 10 फुटांच्या सीतादेवी, 10 फुटांच्या हनुमानाची भव्य दिव्य मूर्ती सर्वांचं आकर्षण असणार आहे. गुजरातच्या अहमदाबादमधील मंदिरात रामनवमीचा उत्साह बघायला मिळतोय. मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. हरियाणातील पंचकुला इथे रामनवमी उत्साहात साजरी केली जाते. मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर अयोध्या नगरीमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. आज रामनवमीला अयोध्येत 2 लाखांहून अधिक दिवे लावले जाणार आहेत. रामकथा पार्क समोर घाट तसंच अन्य ठिकाणी यासाठी व्यवस्था असेल. रामकथा पार्कमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय.
काश्मीरची राजधानी श्रीनगरमधल्या शंकराचार्य मंदिरात रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. मंदिरातल्या पिंडीवर भाविकांनी अभिषेक केला. अयोध्येत श्रीराम मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. रोषणाईनं मंदिर उजळून निघालं. मंदिराला फुलांची सजावट करण्यात आली आहे. देशभरात रामनवमीचा उत्साह आहे. रामनवमी निमित्तानं उत्तर प्रदेश, बंगाल, बिहार, झारखंडसह अनेक राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. अंबरनाथमधील माजी नगरसेवक रोहित महाडिक यांच्या कार्यालयात अज्ञातांनी तलवारीनं हल्ला केला. कार्यालयातली दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. उल्हासनगरमध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागानं 18 बोगस डॉक्टरांवरती गुन्हे दाखल केलेत. डॉक्टरांनी या कारवाईला विरोध केलाय. कोणत्याही कागदपत्राची तपासणी न करता परस्पर कारवाई करण्यात आल्याचा आरोप डॉक्टरांनी केलाय. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत पुणे परिमंडळातील 10,266 घरांचं वीज बिल शून्य झालंय. आतापर्यंत 23,147 घरगुती ग्राहकांनी या योजनेत सहभाग घेतला. डोंबिवलीतील 65 बेकायदेशीर इमारतींबाबत सुरू असलेला वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय. या प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्ते आणि वास्तुशिल्पकार संदीप पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयानं कारवाईचे आदेश दिलेत. मात्र कारवाई न झाल्यामुळे आता सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल झाल्यामुळे राज्य सरकारची अडचण वाढणार आहे. संजय राऊतांच्या आरोपांना अशोक चव्हाणांनी प्रत्युत्तर दिलं. चौकशी सुरू आहे, त्यामुळे जे चौकशीतनं समोर येईल त्यानुसार कारवाई होईल असं वक्तव्य अशोक चव्हाणांनी केलं. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय असो किंवा इतर कोणतेही रुग्णालय असो, चौकशी तर होणारच अशी ग्वाही संजय शिरसाट यांनी दिली. तर आदित्य ठाकरेंना मंगेशकर रुग्णालय चालवायचं असेल तर तसा अर्ज त्यांनी करावा असा टोला त्यांनी आदित्य ठाकरेंना लगावला. इथे छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊया. तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत.